आपका जन्नत में स्वागत किया जाता है। तर मित्रांनो, वडापाव आणि वॉटरफॉल। नमस्कार मित्रांनो, तुषार मालुसकर ब्लॉगवरती आपलं सर स्वागत आहे। तर आज आपण नवीन एका ठिकाणी जाणार आहोत। तर आजचं लोकेशन जबरदस्त आहे, आपला व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल तर त्या लोकेशन काय आहे आजचं। एकदम जबरदस्त आहे आणि नवीन आहे काहीतरी। तर तुम्ही माझ्या पाठीमागे तुम्हाला कळलंच असेल आज काय नवीन नवीन असणार आहे। तर चला निघूया। हिरो आहे आपल्याकडे, हिरो तर मित्रांनो, रात्री खूप पाऊस झाला जबरदस्त आणि महाराष्ट्रातही सोलापूर काही ठिकाणी एवढा जबरदस्त पाऊस झाला आहे। रात्री मी सहज बातम्या बघत होतो न्यूज चॅनलवरती, तर खतरनाक हाल झालेले, शेतीचे जबरदस्त हाल आहे। आंध्र प्रदेश आणि उस्मानाबाद त्या साईडला तर जबरदस्त पाऊस झालेला आहे। तर शेतकऱ्यांचे खूप खतरनाक पद्धतीने हाल झालेले। सोयाबीनचे पीक वगैरे काढणीला आलेले, काही काहींचे असे रसलेले सोयाबीन उडे वगैरे वाहून गेलेले, खूप अवघड परिस्थिती झालेली आहे। तर आजही पावसाचं वातावरण दिसतंय, तर आपण निघालेले। तर चलो, आपण आलेलो आहे आत्ता राजूर गावात। तर आपण थोडंसं आतमध्ये चाललेलो आहे, थोडेच खाण्याचं काय वस्तू घ्यायच्या आपल्याला, खाद्यपदार्थ। तुला बी करा ना, गरम आहे ना। हां, नाही नाही न्यायची पार्सल। हाँ, आप दिख रहे हैं इसमें। हाँ, अभी आप फेमस हो जाओगे। कितना मेगापिक्सल लगाऊंगा? इसमें 12 मेगापिक्सल लगता है। क्या प्राइस है? हाँ, क्या प्राइस? नहीं नहीं 40,000। हाँ, बोल ना। तर मित्रांनो, आता आपण राजूरमधून निघालो आहे पुढं। तर चला, खूपसुरत नजारा दिसतोय आणि फुलं वगैरे एक नंबर झालेले आहे आता सध्या तरी। नाद फळ आहे, रोड वगैरे पण एकदम व्यवस्थित झालेलं आहे। आता थोडं काम चालू आहे रोडचं, आता बरं आहे, पण तरी पण काही काही ठिकाणी खराबच आहे। तर चलो, नजारा आहे, डोंगर वगैरे, चादर ओढलेली आहे ढगांची पूर्ण। तर जबरदस्त आणि फुलं वगैरे एकदम असे उमललेले आहे। So different than when back when we had it easy. Now you don't believe me when I say I'll change. But how can I lose it now? Oh, the silence is way too loud. Yeah, 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 yeah. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे कातळापूरच्या ठिकाणी आणि कातळापूरचा बोर्ड होता इथे। तर इथून आपण तसंच पुढे निघालेलो आहे भंडारदऱ्याच्या दिशेने। आता लवकरच आपल्याला रंधा फॉल लागेल, त्याच्यानंतर भंडारदरा। तर मित्रांनो, पाऊस चालू आहे, तर रेनकोट वगैरे घालून घ्यावं, भिजण्याची दाट शक्यता आहे। पण कातळापूरच्या पुढं निघून इथे आलेलं आहे एका ठिकाणी, हॉटेल वगैरे इथे। रेनकोट वगैरे घालून इक्विपमेंट वगैरे मोबाईल वगैरे ठेवून दिला। चला, आता नॉन स्टॉप डायरेक्ट भंडारदरा नाहीतर रंधा फॉल। ऊन पडायला लागलाय थोडं थोडं,
एकदम भारी वातावरण वाटतंय आणि झरे एकदम भारी वाटतात खतरनाक. इकडचा व्ह्यू आहे ना एकदम मस्त आहे. आणि ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस नवीन नवीन काहीतरी बघायला भेटतं. आता मी जस्ट लास्ट आलतो एकदा, तर 3-1 महिने झाले आहेत. तर तेव्हाचा व्ह्यू वेगळा होता आणि आत्ताचा व्ह्यू वेगळा आहे. म्हणजे सीझननुसार तुम्हाला आहे ना व्ह्यू पण असा वेगळा वेगळा बघायला भेटतो ना, लाजवाब. त्यावेळेस मी आलो तेव्हा भात लावण्याचं काम चालू होतं आणि आता भात काढण्याचं काम म्हणजे चालू होणार आता. तर वेगळंच असा नजारा असतो इकडे. आणि कोविड-19मुळं पण टुरिझमला त्याचा जबरदस्त झटका बसलेला आहे. आणि आत्ता आपण आलेलो आहे रंधा फॉलमध्ये. तर इथे खाली रंधा फॉल. तर आत्ता काय आपण जाणार ना रंधा फॉलला, तर आपण आता सहज अशीच जर्नी पुढे राहून जाणार आपली. भंडारदऱ्याकडे कूच करतोय आपण आता पासून. पुढे आल्यानंतर आपल्याला 2 रोड लागतात, एक शेंडीला जातो आणि इकडे वरती एक जातो. तर इथे एक बोर्ड आहे भंडारदरा आदिवासी आरोग्य केंद्र. तर इथून वरती जायचं आपल्याला. आलो आहे भोगिरे या गावात. भोगिरे गावात पुढं निघतोय. पूर्ण डोंगर 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 आणि एकच झरायमध्ये आणि वरून धुकं आहे. धुकं जबरदस्त आहे ना धुकळा. हा जो सीन होता तो आहे दऱ्याची वाडीचा. भंडारदऱ्याला जाताना ना तर तुम्हाला दऱ्याची वाडी लागते एक, तर दिसती. तुम्ही जर अकोले मार्गे आले राजूर तर त्या मार्गे तुम्हाला भंडारदराच्या अलीकडंच दऱ्याची वाडी एक. तर तिथं आम्ही थांबलेलो होतो. आता काही फोटो वगैरे शूट केले. तर तुम्हाला ते बघायचे असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्की भेट द्या, फॉलो करा. तुम्हाला नवीन नवीन आपली माहिती कळली तिथे. तर चला, आपलं इंस्टाग्राम पेजचं नाव आहे तुषार मालुंजकर ब्लॉग्स. Just like me, to miss a good thing. Another night ruined, I don't even know. जरा आहे भंडारदरा धरणाचा. तर असं पूर्ण अथांग दिसतं ते भंडारदरा धरण. तर तुम्हाला या ठिकाणी आय बटनमध्ये लिंक दिलेलं आहे मी. त्याच्यात पूर्ण तुम्हाला रंधा फॉल आणि भंडारदरा धरण याची पूर्ण एक ब्लॉग बनवलं आहे आपण. तर तुम्हाला याची पूर्ण इतंभूत माहिती आपण दिलेली आहे. तर तुम्हाला तो बघायला भेटेल. आपण आता भंडारदरा धरणावरून थोडं पुढं निघालेलो आहे आणि थोडे फोटो वगैरे काढले. तर एकदम जबरदस्त फोटो आलेले आहे आपल्या DSLRमध्ये आणि GoProमध्ये. तर ते तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवरती बघायला भेटतील. तर आपल्या इंस्टाग्राम पेजला जर फॉलो करायला नसाल तुम्ही तर नक्की फॉलो करा. कर ब्लॉग्स हे आपल्या इंस्टाग्राम पेजचं नाव आहे. एकदम हिरवगार वातावरण आहे आणि थोडं पावसाची बारीक थेंब पडत आहे. आणि असं हिरवगार आणि निळाशार वातावरण झालेलं आहे. जबरदस्त. अकोले चालू का म्हणजे लाजवाब. Good thing. Another night ruined, I don't even know when we became this way. Now you're acting so different than when. आपण आलेलो आहे आता मुदखेल या गावात. मुदखेल या गावातून आता पुढे निघतोय शासकीय आश्रमशाळा मुदखेल. नजारा गती वळण आहे. वाहने सावकाश चालवा. You should
जन्नत लाख आपका जन्नत में स्वागत किया जाता है। टेकडवाडीपासून पुढे निघालेलो आहे। ग्रामपंचायत कोलटेंबे इथून पुढे निघालेलो आहे। रोड एकदम ॲडव्हेंचर टाईप रोड आहे। आज पावसाने काय गोळी मारायला दिसते मला वाटतं, उलट भारी आहे। फुल ऑन ॲडव्हेंचर नुसते बाह्य वळण। सफर जारी रहेगा। ओ जबरदस्त नज़ारा नज़ारा। शेकरू आढळते या जंगलात असं बोर्डवर लिहिलेलं आहे। एकदम असा घनदाट जंगलातून चाललेलो आहे आपण आता। तर मित्रांनो, वडापाव आणि वॉटरफॉल एकदम जबरदस्त असं कॉम्बिनेशन आहे। तर घेऊया वडापावचा आस्वाद। आपण आलेलो इथं नाणी वॉटरफॉलच्या इथं कोलटेंबे गावाच्या समोर पुढे आल्यानंतर आपल्याला पहिल्या नाणी वॉटरफॉल लागतो। या ठिकाणी आलेलो आपण आणि एकदम असं अविस्मरणीय आणि जबरदस्त अल्टिमेट असं दृश्य आहे या ठिकाणी। खतरनाक, तुम्ही समजून घ्या मी काय म्हणलं। फिलिंग्स समजू यार, फिलिंग्स। नजारा एकदम जबरदस्त। तर मित्रांनो, आता आपण वरती चालू आहे थोडंसं नाणी वॉटरफॉलच्या। माझ्या पाठीमागे नाणी वॉटरफॉल आहे आणि इथून थोडं वरती जायला रोड आहे। आणि माझ्या पाठीमागे बघू शकतो मी, इथे एक गुहा आहे इथं। तर एकदम जबरदस्त आहे। आपण वॉटरफॉल इथं पाणी पडतं आहे आणि आपण याचं गुहेच्या थोडंसं खाली आतमध्ये आहे। तर ते नजारा बघू शकता। बाय बाय नानी वाटरफॉल। हम निकल पड़े अगली वाटरफॉल की तरफ। चाललेलो आहे आता झाडीतून खूप असं हिरवगार जंगल, पुढे अपघाती क्षेत्र, वाहने सावकाश चालवा आणि हा आहे नेकलेस फॉल। तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे नेकलेस फॉलच्या इथे। तर हा आहे नेकलेस फॉलचा पूर्ण नजारा। तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, एकदम असा गर्द झाडी आणि त्यात असे जबरदस्त वॉटरफॉल्स।
रतनवाडीमध्ये. तर इथून सामरत 8 किलोमीटर आहे. आलेलो आहे अमृतसरच्या मंदिराच्या इथे. तर हे समोर आता दिसण्यात आपल्याला हे आहे अमृतसर देवस्थान रतनवाडी रतनगड.